महालाभाची उत्तम राशी मिळवण्यासाठी हा मानव देह, आणि तो महालाभ एकदा मिळाला की मग सुखासाठी भटकावं लागत नाही. तो सर्व सुखाशी पात्र होई जे महाराज म्हणतात. तो सर्व सुखांना पात्र होऊन जातो. त्याच्यासाठी सुखांसाठी झटावं लागत नाही. त्याला सुख मिळत राहतात. मग त्याला अट्ठास करावा लागत नाही, प्रयास करावा लागत नाही. सुखाच्या शेजारी पहुडेन अशी अवस्था होते. कारण त्याच्या आयुष्यात महालाभाची उत्तम रास मिळाली. त्याच्यामुळं सर्व सुखाशी पात्र झालो आणि त्याच्यासाठीच हा मानव देह मिळाला. माता जर या दुर्लभ प्राप्त झालेल्या मानव देहात येऊन महालाभाची उत्तम रास मिळवायची असेल, विवेकाला जागृत करायचं असेल, विवेकाच्या जागृतीनं जीवनाला प्रकाशित करून जीवन सुंदर बनवायचं असेल आणि सर्व सुखाला पात्र व्हायचं असेल, तर या मानव देहात येऊन हे सगळं घडण्यासाठी एका आश्रयाची गरज लागते. त्या आश्रयाला संत असं म्हणतात. विठ्ठल